नमस्कार, मी लीना. स्वागत आहे तुमचं टॅरेट जान्हवीवर. चला तर मग आज भेटूया एका नवीन अभिप्रायासोबत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कीर्ती आचरेकर. आपण काय करता? मी इंटिरियर डिझायनर आहे. अच्छा, तुम्ही आचार्य जान्हवीला कधीपासून ओळखताय? मी मॅमना 2 महिने झाले ओळखते. अच्छा, म्हणजे तुमची आणि यांची ओळख कशी झाली? ओळख अशी नाही झाली. मला एक क्वेश्चन होता. ओके. सो मी म्हणजे बघत होती इथे आजूबाजूला की जवळपास कोणी ज्योतिष आहे का, ऍस्ट्रॉलॉजर आहे का. सो लकीली एक दिवस मी अशी शेजारच्या शॉपमध्ये आली होती. तर ह्यांचं मला ऑफिस दिसलं. अच्छा. तर मग मी इन्क्वायरी केली आणि मग तेव्हापासून आमची ओळख आहे. अच्छा. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो मॅम. अच्छा, मग ह्यांच्याकडे आल्यानंतर तुम्ही जो काही प्रश्न घेऊन ह्यांच्याकडे आला असता, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं का? हो, नक्कीच. अच्छा, त्याबद्दल काही सांगू शकाल? मार्गदर्शन तर नक्कीच मिळालं आणि सॅटिस्फॅक्शनही भरपूर प्रमाणात अरे मिळालं. वा. कारण की मी मॅमकडे येण्याआधी एका ज्योतिषांकडे गेली होती. अच्छा. तर त्यांच्याकडे असं उडती उत्तरच मिळाली होती. हम्म. तर ते होतं की थोडंसं माझं माइंड डिस्टर्ब झालेलं की अरे असं कसं होऊ शकतं, म्हणजे जो माझा प्रॉब्लेम आहे बेसिकली, तर त्याच्यासाठी मला सोल्युशन पण हवा होता. करेक्ट आहे. सो मी शोधत होती की मला एक छान ज्योतिष मिळावं त्याच्यावरती मी 100% ट्रस्ट करू शकते. करेक्ट आहे. आणि लकीली मॅमशी कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांना मग मी कन्सल्टेशन त्यांच्याकडून जे मी घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी मला पूर्णपणे गायडन्स दिला, रेमेडीज दिली ओके. आणि खूप म्हणजे छान समजावून सांगितल्या गोष्टी की काय असतात, कशा असतात, काय कशामुळे काय प्रॉब्लेम्स येत आहेत. जनरली असं कोणी सांगत नाही. नाही ते लोक फक्त एवढं सांगतात की तुमच्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, हो. हे तुम्ही करा हा. तर ते होतील सॉल्व्ह, किंवा हे रत्न घाला, ते रत्न घाला. पण मॅमनी तसं नाही केलं. मॅमनी प्रॉपर एक म्हणजे समजून सांगणं जे असतं ना, तसं त्यांनी छान पद्धतीने गोष्टी समजावून सांगितल्या आणि म्हणून त्यांच्यावरती बोलतो ना एक क्षणातच आपला विश्वास बसतो, तसं झालं मॅमच्या बाबतीत. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 2 महिने आता आम्ही आहोत, म्हणजे संपर्कातच आहोत. म्हणजे इव्हन मॅमनी हे पण सांगितलं की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण तुम्ही मला विचारू शकता. अच्छा, म्हणजे आणि- असं नाही की एकदा आला हा. आणि तुमचं झालं आणि तुम्ही हा, जनरली असंच असतं ना असंच की असतं. एका कन्सल्टेशन म्हणजे एका क्वेश्चनचं पर्टिक्युलर हो. तो एक सेशन झाला की हम्म. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्हाला पुन्हा फीस द्यायची हो, किंवा हो, वॉटेवर. correct आहे. पण मॅम 24 तास अवेलेबल असतात. म्हणजे जनरली आपण असं हा. नाही बघत, पण नाही मॅमचं तसं आहे की त्या आहेत अवेलेबल सिन्स डे 1 जेव्हापासून मी त्यांना भेटली आहे. आणि खूप छान अनुभव होता. म्हणजे मला खूपच छान वाटलं मॅमशी. जे फर्स्ट मीटिंग जी माझी होती, हा. बिकॉज ज्या ज्योतिषांकडून मी आली होती त्याच दिवशी मी मॅमला भेटली. हा. आणि असं होतं की ज्या ज्योतिषांकडे माझं जे इंटरॅक्शन झालं त्याच्यामध्ये मी पूर्ण 0 लेवलला गेली. म्हणजे माझं असं झालेलं की बापरे संपलंच सगळं. डिप्रेशन मोडला गेला तिच्या. हा, डिप्रेशन असं नाही, पण असं होतं की आता पुढे काहीच नाहीये अच्छा. आणि हेच होणार आहे. म्हणजे जे ओके. ते ज्या ज्योतिषांनी सांगितलं ना, आता हेच होणार आहे. आणि असं होतं की नाही देवा, मला काहीतरी मार्ग दाखव की मला माझ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी एक कुठली तरी दिशा दे, किंवा काहीतरी असं दे की मला त्याच्यातून बाहेर पडण्याचं, किंवा ती जी एक असते ना उमेद आपली, ती दे. तर त्या मॅम आहेत माझ्यासाठी. म्हणजे ह्यांच्याकडे येण्याआधीचं आयुष्य आणि ह्यांच्याकडे आल्यानंतरचं आयुष्य यात काय फरक आहे? ह्यांच्याकडे येण्याआधी खूप असं म्हणजे डिप्रेशन असं नाही म्हणता येणार, पण नेगेटिव्हिटी होती. निगेटिव्हिटी होती. खूप नेगेटिव्ह थॉट्स यायचे. असं वाटायचं की अरे यार काय आहे, काय म्हणजे काय आहे उद्याचा दिवस, कसा असणार आहे उद्याचा दिवस, किंवा काय मार्गच सापडत नाहीये. पण मॅमकडे आल्यानंतर हे खरंच म्हणजे असं खूप असं वाटतं ना काही की मेटाफॉर झाल्यासारखं की अरे असं कसं होऊ शकतं. पण ऍक्च्युली ते झालं आहे की म्हणजे लोकांना असं वाटत नाही की नाही असं होतं, पण माझ्या लाईफमध्ये लिटरली झालंय की 2च महिने झालेत मी मॅमला ओळखते, पण खूप चेंजेस आहेत. म्हणजे असं मी बोलू शकते की म्हणजे इव्हन माझ्या बाळासाठी पण म्हणजे मी माझ्या बाळासाठी, माझ्या आईसाठी, सगळ्यांसाठी कन्सल्टेशन मॅम कडूनच घेते. म्हणजे लिटरली मी मॅमचं डोकं खाल्ल्यासारखंच असतं की नाही मॅम तुम्ही सांगा, तुम्ही हे करू का, मी ते करू का, मग मी काय करू. आणि मॅम लिटरली तेवढ्याच पेशंटली आणि तेवढ्या छानपणी त्या सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन्स देतात. म्हणजे इन शॉर्ट त्या आता तुमच्या फॅमिली मेंबरच झाल्या. हा, फॅमिली मेंबर, फ्रेंड. आणि आता कसं झालंय की मॅमला माझ्या लाईफ बद्दल इन अँड आउट माहिती आहे. ओके. सो त्यांना माहिती आहे की ह्या प्रॉब्लेम वरती काय सोल्युशन द्यायचंय. सो मला असं पुन्हा डिटेल मध्ये सांगत बसावं नाही लागत की 0 पासून की असं आहे तसं आहे. त्यांच्याकडे माझ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना सगळं माहिती आहे आणि त्या मला क्विक
सोल्युशन सांगतात की अच्छा आता आपण असं करूया हा. किंवा हे करून बघूया, थोडंसं पेशन्स राहायला हवं. हा. बिकॉज असं नाही ना की मी आज उपाय केला आणि लगेच उद्या मला Correct त्याचा आहे. रिझल्ट. Correct आहे. सो त्या पद्धतीने सगळं आता आहे मॅमशी सुरू. मला असं कळलं की तुम्ही पण आता टॅरेट शिकताय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. हो, ऍक्च्युली टॅरो कार्ड्स, वास्तुशास्त्र, ऍस्ट्रोलॉजी ह्या सगळ्या गोष्टींचं मला लहानपणापासूनच म्हणजे जसं जसं आपण समजायला लागतो ना की हम्म. गोष्टी अशा आहेत तशा आहेत, तर ते एक होतं की काय असतं. आणि लकीली मॅम सोबत माझं फर्स्ट टाइम जेव्हा इंटरॅक्शन झालं तेव्हा त्यांनी टॅरो पण केलं होतं. म्हणजे टॅरोचं सेशन पण होतं आमच्या कन्सल्टेशन मध्ये. आणि ते खूप ना रिअलिस्टिक होतं. म्हणजे जे माझे क्वेश्चन्स होते आणि जे त्याचे आन्सर्स होते हे खूप खरे खरे होते. सो वा. मला असं होतं की यार मला पण हे शिकायचंय. म्हणजे हे माझं Great. होतंच खूप दिवसांपासून की मला हे शिकायचंय. आणि मग मी त्यांना विचारलं तुम्हाला योग्य गुरु मिळाला. ऍक्च्युली की Okay. एक म्हणजे लिटरली म्हणजे जे मी देवाकडे मागितलं होती तेव्हा मला एक चांगली दिशा देईल ती लिटरली मॅम कडून भेटली आहे. सो माझे आहेत बरेच प्लॅन्स की टॅरो शिकायचं, इतर अजून पुढच्या गोष्टी शिकायच्या. सो लेट्स होप की त्या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतील. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि Thank you. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. अशाच विविध अभिप्रायांबद्दल भेटूया टॅरेट जान्हवीवर. स्टे ट्यून.